नानाभाऊ. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांचं उत्तर ऐकतोय मगापासून आणि आमचे सन्माननीय सदस्य पण दोघेही मंत्री राहिलेलेच आहेत. ते वारंवार तुम्हाला प्रश्न विचारतात की आदिवासी असेल की सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळा असतील, या ठिकाणी जे काही मुलं शिकतात, ती जे मुलं शिकतात त्या मुलांसाठी आम्ही सामाजिक न्याय विभागातून, आदिवासी विभागातून तुमच्या डॉक्टरांचे सगळे पगार आम्ही तिथून करतोय. या आश्रमशाळा ज्या असतात त्याच्यामध्ये शासनाचा एक प्रामुख्याने उद्देश होता की एखादा क्लास 1 अधिकारी असेल, त्यांच्या पोरांसाठी जे शिक्षणाचा दर्जा असतो त्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळावं, आरोग्य व्यवस्था मिळाव्यात, या उद्देशाने ह्या सगळ्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही पगार घेतो आदिवासी विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा. पैसा तुमचा नसतो, यांचा असतो. पण यांना ज्या काही आरोग्य व्यवस्थेच्या फॅसिलिटीज द्यायच्या, तुम्ही म्हणालात की त्यांच्या अंगावर चट्टा दिसला पांढरा आणि म्हणून त्याला औषध दिले आणि त्याचं रिॲक्शन आलं असं तुम्ही उत्तरात सांगितलं. मग तिथं काही डॉक्टर ट्रेन नसतात का? टेम्पररी असतात का? ते डॉक्टरी पेशेचे नसतात का? बाहेरचे असतात का? काय असतात? असा जीव जाणं आश्रमशाहीच्या विद्यार्थ्यांचं हे काही बरोबर नाही. आणि म्हणून यासाठी तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये आचारसंहिता तयार करावी लागणार आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात अशा घटना होऊ नये. त्या घटनेत त्याच्यासाठी कोण त्याला जबाबदार आहे, कशासाठी रिॲक्शन झालं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, एक जीव गेला म्हणजेच आमचं कुठं ना कुठं आमचा लिकेज आहे, लॅकुना आहे, तो त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर गांभीर्यानं त्या पद्धतीचं आपलं उत्तर यावं. ते कसं आपलं तिकडून उत्तर आलं तसंच आपण बोलतो इकडे, पण तसं नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि त्यांचे सेवक आहोत आम्ही, जनतेचे. आणि म्हणून आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट असली पाहिजे. जनतेचा पैसा, आदिवासींचा पैसा आहे, सामाजिक न्याय विभागाचा, शेड्यूल कास्टच्या लोकांचा पैसा आहे आणि त्याचं त्यांच्याच पोरांच्या सुरक्षा होत नसतील तर ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून आपण काय त्याच्यातला ठोस निर्णय घेतात त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला, 2 मुद्दे आहेत. आदिवासी विभागाच्या वतीनं ज्या पद्धतीनं उपाययोजना करायला पाहिजेत किंवा त्यांची एकूण आस्थापना त्याच्यामध्ये काम करते ते करत असते. आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोगाचे असेल किंवा आरोग्याच्या सगळ्या यंत्रणांना सुद्धा अजून गतिमान करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी काम करत असतो. हे सगळं काम करत असताना त्या मुलीची जी तपासणी झाली, रेग्युलर ज्या काही शाळांची, आश्रमशाळांची तपासणी होते त्याच्यामध्ये जी तपासणी झाली, त्या तपासणीमध्ये हा चट्टा लक्षात आला. त्या चट्ट्याचं प्रमाण वाढतंय म्हटल्यानंतर तिथल्या ज्या काही एकूण वसतिगृहातल्या अधीक्षिका होत्या त्यांनी आपल्याकडे परत रेफर केलं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती उपचार देताना ज्या गोळ्या दिल्या त्या गोळ्यांची रिॲक्शन आली. तरीसुद्धा आपण चौकशी समिती जी आहे ती चौकशी समिती आपण नेमली होती. त्या चौकशी समितीमध्ये ज्या पद्धतीनं तिथले अधिकारी होते, विशेषतः त्या अधीक्षिका होत्या, त्या अधीक्षिकांना आपण सस्पेंड केलं. त्यांच्यावरती चौकशी समिती नेमून डी आपण लावली आणि त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होते. दुसरा मुद्दा असा आहे की आदिवासी विभागाच्या वतीनंच नव्हे तर आरोग्य विभागाच्या सगळ्याच RBSKच्या माध्यमातून सगळ्या शाळांची तपासणी केली जाते. सर्व राज्यातल्या आरोग्यातल्या सर्व यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो तो अजून प्रभावीपणाने करण्याबद्दलची आपली सूचना आम्ही अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण करू.